शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठे, पाच पाकळी, वजनदार आणि वेचणी सोपे असलेले, त्याचबरोबर लवकर ते मध्यम कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या कापसाच्या काही प्रमुख वाणांची माहिती जाणून घेणार आहोत. यावर्षी तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मोठे बोंड, पाच पाकळी बोंड आणि वजनदार बोंड असलेले, त्याचबरोबर वेचणी सोपे आणि लवकर ते मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या कापसाच्या ज्या प्रमुख जाती आहेत, तर त्यामध्ये पहिली जी व्हरायटी आहे तर ती आहे प्रभात सीडची सुपर कॉट. शेतकरी बंधूंनो, साधारण 140 ते 150 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे. या वाणाची लागवड तुम्ही हलक्या, मध्यम आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकता. तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये लागवडीसाठी हा वाण योग्य आहे. बोंड आकारानं मोठी असून पाच पाकळी बोंड आहे, वजनदार बोंड आहे. वेचणीस हा वाण एकदम सोपा आहे. त्याचबरोबर लवकर येणारा वाण असल्यानं शेतकरी बंधूंनो, दुबार पिकासाठी जे शेत आहे तर ते लवकर तुमचं त्या ठिकाणी खाली होणार आहे. चांगला कीड रोग सहनशील वाण आहे, म्हणजे बोंडअळीचा जो प्रादुर्भाव आहे लवकर येणारा वाण असल्यामुळे त्यामध्ये बऱ्यापैकी कमी आपल्याला पाहायला मिळतो. या वाणाची तुम्ही लागवड करू शकता. उच्च उत्पादन क्षम असा हा वाण आहे. त्यानंतर दुसरा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे नाथ सीडचा राणा 999. हा पण बऱ्यापैकी लवकर येणाराच वाण आहे शेतकरी बंधूंनो. 150 ते 160 दिवसामध्ये पक्व होणारा वाण असून या वाणाची लागवड तुम्ही मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकता. याची पण बोंड आकारानं मोठी आहे, पाच पाकळी बोंड आहे आणि वजनदार बोंड आहे. शेतकरी बंधूंनो, कीड रोगासाठी हा वाण पण चांगला सहनशील आहे आणि उच्च उत्पादनक्षम वाण आहे. वेचणीसाठी हा पण वाण सोपा आहे आणि दुबार पीक लागवडीसाठी हा वाण सुद्धा त्या ठिकाणी लवकर असल्यानं शेत त्या ठिकाणी खाली होतं. शेतकरी बंधूंनो, हा एक चांगला वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचा जो वाण आहे तर तो आहे राशी सीडचा अमेज. हा पण लवकर येणारा वाण आहे. साधारण 140 ते 150 दिवसामध्ये पक्व होणारा वाण असून बोंड आकारानं जी आहे तर ती मोठी, पाच पाकळी आणि वजनदार बोंड आपल्याला या वाणामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. राशी अमेजची लागवड तुम्ही हलक्या, मध्यम आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी करू शकता. चांगला वाण आहे आणि उत्पादन क्षमता या वाणाची चांगली आहे. त्याचबरोबर हा पण वाण दुबार पीक लागवडीसाठी चांगला आहे, म्हणजे लवकर त्या ठिकाणी शेत खाली होतं. त्यानंतर पुढचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे अंकुरचा हरीश. साधारण 150 ते 160 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण असून लवकर ते मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा हा वाण आहे. याही वाणामध्ये आपल्याला बोंड जी आहे तर ती मोठी आणि पाच पाकळी बोंड पाहायला मिळते. वजनदार बोंड आहे शेतकरी बंधूंनो. वेचणीसाठी हा पण वाण एकदम सोपा आहे आणि लवकर येणारा असल्यामुळे शेतकरी बंधूंनो, हा पण वाण तुम्हाला कमी पावसामध्ये चांगलं उत्पादन देण्यासाठी त्या ठिकाणी फायद्याचा ठरू शकतो. चांगला उत्पादनक्षम वाण आहे. आणि शेतकरी बंधूंनो, पुढचा जो वाण आहे तर तो आहे श्रीकर सीडचा जय हो. बैलजोडी हा बऱ्यापैकी लोकप्रिय असा वाण आहे शेतकरी बंधूंनो. लवकर येणारा वाण आहे. 140 ते 150 दिवसामध्ये पक्व होणारा वाण असून या वाणाची लागवड तुम्ही हलक्या, मध्यम आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकता. बोंड आकारानं मोठी असतात, पाच पाकळी बोंड आहे, वजनदार बोंड असल्यानं उत्पादनही चांगलं मिळतं. वेचणीसाठी हा पण वाण एकदम सोपा आहे आणि दुबार पीक लागवडीसाठी शेतकरी बंधूंनो, शेत लवकर खाली होतं. त्यामुळे एकंदरीतच कमी पावसामध्ये सुद्धा हा वाण तग धरणारा आहे. म्हणजे पावसामध्ये जर अनियमितता असली तरी सुद्धा बऱ्यापैकी या वाणातून तुम्हाला उत्पादन मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, केवळ चांगल्या वाणाची आपण लागवडीसाठी निवड केली म्हणजे आपल्याला भरघोस उत्पादन मिळेल असं नाही, तर भरघोस उत्पादनासाठी आपल्याला चांगल्या वाणाच्या निवडीबरोबरच त्या पिकाचं अचूक खत व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन सुद्धा करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्याच वेळेस आपल्याला चांगलं उत्पादन त्या वाणातून मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या कापूस वाणाची लागवड केली होती, त्या वाणातून एकरी उत्पादन किती मिळाले कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कापूस पिकाच्या अचूक नियोजनासाठी
तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी बंधूंनो. तोपर्यंत नमस्कार.